हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का आपल्या अगदी रोजच्या जीवनामध्ये बारीक सारीक अडचणी असतात. कधी कधी त्याचा आपल्याला भरपूर त्रास होतो, तर त्या कशा दूर करायच्या ते बघायचं आहे. पहिली टिप आहे आपली माचीस किंवा माचीसची काडी. जेव्हा आपण ही काडेपेटी असते त्याची ही स्टिक आहे ती पेटवल्यानंतर त्याच्यापासून एक गॅस निर्माण होतो, सल्फर डायऑक्साईड. तर तो ना आरोग्याला अतिशय हानिकारक असतो आणि माचीस पेटवताना हात भाजण्याची पण शक्यता असतो. शिवाय हा जो सल्फर डायऑक्साईड आहे ना, हे फुफ्फुसांना पण त्रासदायक असतो, घातक असतो, डोळ्यांना घातक असतो, शिवाय आपल्या स्किनला सुद्धा. तर त्याच्यापासून आपण आपला बचाव केला पाहिजे. तर माचीस शक्यतो टाळायची, वापरायची. म्हणजे ही जी काडेपेटी असते ती, कारण त्याच्यावर जो वरचा गोळा असतो त्याच्यात सल्फर असतं आणि जळल्यावर सल्फर डायऑक्साईड रिलीज होतो. तर इकडे पहा, मी एक ना लायटर घेतलेला आहे. तर हे इलेक्ट्रिक लायटर आहे, चार्जिंग करायचं आणि वापरायचं. तर एकदा चार्ज केलं का आपल्याला 200 वेळा त्याचा उपयोग करता येतो. तर गॅस पेटवायला सुद्धा आपल्याला गॅसचं आपलं साधं लायटर असतं, एक खटाक खटाक करून किती वेळाने आपला गॅस कधी कधी पेटतो. आणि मग पावसाळ्यात तर फार त्रास होतो त्याचा. देवापुढे दिवा लावायचा असेल तरी आपल्याला हे लायटर उपयोगी येतं. त्याशिवाय आपल्या घरात जर दिवे लावायचे असतील दुसरे पणत्या वगैरे दिवाळीत, किंवा मग असे टी लाईट कॅन्डल्स आपल्याला आतमध्ये लावायचे असतील, तरी याची लेंथ जास्त आहे आणि फ्लेक्झिबल आहे. त्याच्यामुळे ते पटापट आपल्याला लावता येतं, कन्व्हिनियंट होतं. तर पहा, फ्लेक्झिबल आहे म्हणून हवं तसं वाकवता येतं, तुम्ही कुठेही अगदी वापरू शकतात. आणि त्याच्याबरोबर पहा, ही केबल मिळालेली आहे, तर चार्जिंग करता येते. मी सांगितलं तसं तुम्हाला एकदा चार्ज हे लायटर केलं ना का 200 वेळा वापरता येतं. तर खूप उपयोगाचं आहे आणि त्याची मी लिंक दिलेली आहे. तर नक्की तुम्ही याचा उपयोग करून बघा. मी महिनाभर वापरलेला आहे. आपली दुसरी टीप आहे स्वच्छतेची. म्हणजे जनरली आपण वॉश बेसिन रोजच साफ करतो, रोज सकाळी मी तरी करते. तर पाहुणे येतात आपले, तर त्यावेळी त्या दिवशी आपलं हे नॅपकिन असतं वॉश बेसिन जवळचं, आणि वॉश बेसिन खराब होऊन जातं. कधी जास्त येतात, कमी येतात, पण बाहेरची लोकं आल्यावर कधी कधी हवं तसं वापरतात किंवा होतं खराब. तर आपल्याला ते इमिडिएट साफ करायचं असेल, कारण इतरसुद्धा कामं आपली पडलेली असतात, पाहुणे गेल्यावर पटापट आवरायला लागतो आपण घर. तर हे वॉश बेसिन थोडंसं आपल्याला किळसवाणं वाटतं. पाहुणे गेल्यावर आपण काय करावं, पटकन अगदी इन्स्टंट साफ होण्यासाठी हे असं तिथलंच हँडवॉशनं अगदी 2 ड्रॉप घेतलं आणि या अशा साफसफाईच्या ब्रशला लावलं का आपलं वॉश बेसिन अगदी मिनटातच साफ होऊन जातं. पहा, सगळं अगदी क्लीन झालेलं आहे. तर एका मिनटात हे काम होऊन जातं. म्हणजे आपल्याला जे घर आवरायचं आणि इतर कामांचं टेन्शन असतं, तर त्याच्या आधी आपण पटकन हे साफ करून घेऊ शकतो आणि आपलं अगदी वॉश बेसिन चकाचक होतं. शिवाय आपल्याला वापरायला पण बरं पडतं लगेच. तर याच्यापुढे हे लक्षात ठेवा का पाहुणे येऊन गेल्यावर लगेच आधी जे नॅपकिन आहे ते काढून टाकायचं आणि वॉश बेसिन अशा प्रकारे साफ करायचं. मिक्सरचं भांडं आहे ना, ते साफ करायला जरा आपल्याला कधी कधी खूप वेळ लागतो, किंवा मग काय होतं मध्ये काय काय अडकून राहतं. पण ज्यांच्याजवळ डिशवॉशर आहे ना, ज्यांच्या घरी, त्यांना हे सोपं जातं. तर फक्त एक प्रॉब्लेम येतो, त्याचा मागचा भाग असतो तिथे डिशवॉशरमध्ये पाणी साठण्याची शक्यता असते. तर त्याच्यासाठी पण आपल्याकडे एक आयडिया आहे. कारण मागचे जे स्क्रू वगैरे असतात ते ॲल्युमिनियम असतं त्याच्यामुळे ते खराब होतं, डिशवॉशरला ते चालत नाही. जेव्हा आपण हे मिक्सरचं भांडं नेहमी लावत, पण केव्हा केव्हा मला खूप कंटाळा आला असेल, रात्र खूप झाली असेल आणि आता ही भांडी हाताने कशाला घासायची, तर इतर भांड्यांबरोबर मी पहा आता हे जे मिक्सर जार आहे तर ते पण त्याच्यात टाकते आहे घासायला. तर इथं वरच्या भागातच मी आता ठेवते आहे. आणि हे जे जार आहे ना, ते उपडच घालायचं. आपली जनरली भांडी उपडीच असतात. तर पहा, माझं हे भांडं खराब झालेलं आहे. आता इथे मी कोपऱ्यात त्याच्यासाठी जागा ठेवलेली आहे, तर त्याच्यात हे उपडं टाकायचं आहे. आणि त्याच्यावर ना एखाद तुम्ही अशी गच्च बसणारी वाटी घ्यायची आणि मागच्या भागावर ठेवून द्यायची, म्हणजे मागचा भाग खराब होत नाही. आणि मागचा भाग तुम्ही वारंवार मिक्सर जारचा सारखा साफ करत बसू नका पाण्याने, ते खराब होईल. तर दर 15-1 दिवसाने ऑइलने वगैरे कपड्याला लावून किंवा बडला लावून, तुम्ही जी इयरबड असते त्याला लावून तुम्ही ते क्लीन करू शकता. तर अशा प्रकारे हा हॅक तुम्ही नक्की वापरून बघा, उपयोगाचा आहे. अगदी तुम्ही नेहमी नका, पण कधी लावायचं असेल तेव्हा अशी वाटी ठेवून नक्की लावा जारला. तर डिशवॉशरवाल्याने नक्की हा उपयोग करून घ्या. बहुतेकांना काखेत खूप घाम येतो,
खूप जणींचा हा प्रॉब्लेम आहे आणि काखेतच आपले हे ब्लाऊज जे भारीतले असतात, आपण भरपूर शिलाई मोजलेली असते, पैसे मोजलेले असतात, तर ते ना काखेत खराब होऊन लवकर आधी तिथे खराब होऊन फाटतात. तर आपण त्याच्यासाठी काय करायचं, तर मी इस्त्री करायला हे ब्लाऊज काढलेत, पण साधारण काखेत वास येतोय. मला घाम कमी येतो तरी पण खूप जर दिवसभर ब्लाऊज असेल अंगात तर काखेला मात्र वास यायला लागतो ब्लाऊजच्या. तर अशा वेळी आपण एक सोपी आयडिया करायची आहे, ती म्हणजे अशी आहे का आपण त्या ब्लाऊजची आधी बाहेरून तुम्ही आलात का ते ब्लाऊज आधी काढावं. आपण ते वाळत घालतो, तर वाळत घालण्याच्या आधीच तुम्ही ना हा उपाय करा. तर ब्लाऊज ना उलटं करायचं आहे आणि त्याच्या उलट्या भागाने आपण ते क्लीन करायला घ्यायचं आहे. तर ते कशा प्रकारे क्लीन करायचं पहा. माझी सगळी ब्लाऊज, हे ब्लाऊज तर एवढं खराब झालं ना का, हे जुनं ब्लाऊज आहे पण पहा काखेत अगदी सिल्कचं आहे, त्याच्यामुळे ते लवकर खराब झालेलं आहे. आणि आपण काय करतो, परफ्यूम ना वरून मारतो काखेत, तर तो वरून मारायचा नाही, त्याने ब्लाऊज लवकर खराब होतो. तर तुम्ही काय करा, ब्लाऊज घालायच्या आधीच हा परफ्यूम ना आतल्या साईडने जिथे आपलं अस्तर असतं, तर अस्तरच्या कपड्याला हा परफ्यूम मारायचा. मी दाखवते पहा. तर असं उलट करा ब्लाऊज आणि त्याच्यावर तुम्हाला जो परफ्यूम आहे तुमचं स्प्रे आहे तर तो मारू शकता. डायरेक्टली बाहेरच्या साईडने मारायचा नाही, कारण जे सिल्क वगैरे असतं ना ते या परफ्यूमने खराब होतं आणि त्याच्यावर डाग राहतात. शिवाय सिल्कचे धागे खराब होऊन जातात किंवा दुसऱ्या मटेरियलचे असतील ते. तर ही माझी तिन्ही ब्लाऊज आहेत ना, ही वॉशेबल नाही आहेत, म्हणजे घरी वॉश नाही करू शकत. तर ती कशी क्लीन करायची ती दाखवते, म्हणजे काखेतल्या भागात. तर इथे मी पाणी घेतलेलं आहे, साधारण 1.5 ग्लास पाणी आहे. त्याच्यात ना 1.5 चमचा सोडा टाकलेला आहे, खाण्याचा सोडा. तर पहा हा दाखवला आहे मी. तर आणि थोडासा ना शॅम्पू टाकायचा आहे, म्हणजे अगदी पाणी खूप असं फेसाळ नाही करायचं आहे, थोडंसं 2-3 ड्रॉप टाका. चुकून माझ्याकडून थोडं जास्तच पडलं आहे पण काही हरकत नाही. आता चांगलं ढवळून घ्यायचं, म्हणजे मिक्स करायचं हे सगळं मिश्रण. हातानेच करू शकतात कारण काहीच हानिकारक नाही आहे हे आणि हाताला सुद्धा चांगलं आहे. तर एक असा खरखरीत नॅपकिन घ्यायचा आहे. मागे मी एका साडीच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे का तुम्ही घरच्या घरी साड्या कशा क्लीन करू शकतात. तर त्याचप्रमाणे हे करायचं आहे आणि त्या नॅपकिनमध्ये बुडवून घेतल्यावर आतला भाग स्वच्छ करायचा आहे आधी, जो घामाचा आहे तो, आणि नंतर बाहेरचा भाग स्वच्छ करायचा आहे. तर पहा असं क्लीन केलं ना का दोन्ही साईडचा ना आधी वास निघून जातो आणि ना जे घामाचे डाग असतात, सफेद काहींच्या पडतात, खूप घाम असतो, काही हरकत नाही, पण तुम्ही या प्रकारे क्लीन केलं ना तर काहीच वास राहणार नाही. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही इस्त्री करून घ्या. दोन्ही साईडला पहा मी क्लीन करून घेतलेलं आहे. तर याच्या पुढे तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. तर त्याच्यानंतर मी इस्त्री करते आणि तुम्हाला दाखवते का जे मी सोल्युशन वापरलं त्याचे डाग पडतात का ब्लाऊजला ते दाखवते. तर मी इस्त्रीने आधी हे सगळं ड्राय करून घेतलेलं आहे आणि आता बघा अजिबात डाग या सोल्युशनचा राहत नाही आणि आपलं जे काखेतला भाग असतो ब्लाऊजचा तो स्वच्छ राहतो आणि तिथले धागे खराब होत नाही, जे घामाने किंवा परफ्यूमने खराब होतात ते होत नाही. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊजची नेहमी क्लीन करत जा. तर असे तिन्ही ब्लाऊज माझे व्यवस्थित क्लीन झालेले आहेत आणि इस्त्री करून मी ठेवले आहेत पुढच्या वापरासाठी. पहा आता वास पण इतका सुंदर येत आहे ना, तर कपाटात ठेवला ना तरी कसलाच वास येणार नाही किंवा फोल्डरमध्ये ठेवा. बरेच वेळा आपण ना बाहेर फिरत असतो आपल्या गाडीने, कारने, व्हेकलने, तर स्वतः ड्रायव्हिंग करतो किंवा मग आपण बसलेलो असतो गाडीमध्ये, तेव्हा ना गाडीच्या मोशनने ना आपल्याला डोकं दुखायला लागतं किंवा असं गरगरत राहतं काही वेळा, किंवा कंटिन्यू काही तास आपण प्रवासात असतो. तर या प्रवासाने आपलं डोकं जड झालेलं असतं. जसं माझं होतं, खूप वेळा होतं माझं. तर बऱ्याच वेळा काय उपाय मी करते त्याच्यावर तो सांगते. अगदी अतिशय हा असरदार उपाय आहे. तर बाहेरून आपण आलो किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी थांबला आहात तर तिथे हा उपाय करू शकता. तर स्वतःचंच डोकं तुम्ही दाबू शकता किंवा मग अगदी सोपा उपाय मी सांगते. तर तुम्ही भुवयांवर अशी आपली जी 4 बोटं आहेत ना ती दाबायची, म्हणजे जे आपण ॲक्युप्रेशर बोलतो तसं. तर थोडा वेळ दाबायची, परत उचलायची आणि त्याच्यानंतर मी हा हाताचा पॉईंट दाखवते, जवळून दाखवते तुम्हाला. तर अंगठा आणि जी तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर याच्यामधला हा जो भाग आहे अंगठ्याचा अगदी खालचा भाग, तर तिथे ना तुम्ही असं प्रेशर पॉईंट असतात आपले ॲक्युप्रेशरचे पॉईंट, तर तिथे तुम्ही दबाव द्यायचा. 10 सेकंद दाबा, परत सोडा, किंवा 20 सेकंद दाबा आणि परत सोडा. आणि कपाळावर सुद्धा, कपाळाचा पण अगदी मधला पण जो आज्ञाचक्राचा भाग आहे आणि साईडच्या डोळ्यांचा जो मऊ भाग आहे कोपऱ्यातला, तर तिथे तुम्ही ॲक्युप्रेशरचे पॉईंट असतात तिथे प्रेस करा. तुमची डोकेदुखी अगदी
2 ते 3 मिनिटात गायब होणार आहे। तर हा प्रयोग नक्की तुम्ही जर प्रवास करत असाल आणि असं डोकं जड झालं असेल तर नक्की करा आणि फ्रेशनेस यावा म्हणून तुम्ही असे कान पिळा तुमचेच आणि कान असे खेचत राहा, अगदी तुम्ही फ्रेश व्हाल। तर आजचे हे सगळे उपाय तुम्हाला कसे वाटले, व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट टाका, शिवाय लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।